तर सांगितलं मी तुम्हाला कसं एका दिवसामध्ये आमचं लग्न जमलेलं होतं पूर्ण. आणि आणखीन मी एक गोष्ट सांगू इच्छिते. माझ्या माहेरी अजून कुठल्याही म्हणजे असं आमच्या याच्यामध्ये झालेलंच नाही आहे, की लव्ह मॅरेज झालेलं नाही आहे. काही पसंतीने जरी लग्न झाली, तरी ती अरेंज मॅरेजेस म्हणजे करून म्हणजे पुढच्या व्यक्तींना समजून सांगून किंवा पूर्ण म्हणजे धूमधडाक्यामध्ये अशी म्हणजे चोरून लग्न किंवा पळून अशी लव्ह मॅरेज झाली नाहीत. पसंतीने जरी असेल तर त्यांना आम्ही म्हणजे यांनीच करून आणलेली आहेत, लग्न करूनच आणलेली आहेत. असं म्हणजे असं कुठं असं झालं नाही की आता पाहता तुम्ही जनरली कसं होतं, पळून जाऊन लग्न केले जातं. असं म्हणजे माझ्या माहेरी अजूनपर्यंत झालेलं नाही. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. सांगण्याचा हेतू एवढाच की आमच्या माझ्या माहेरी माहेरी माझे आजोबा, माझे वडील, माझे भाऊ हे सगळेच आमची पिढी अशी म्हणजे संस्कारी म्हणजे पद्धतीने वागणं, मोठ्या माणसांचा आदर करणारी अशी म्हणजे अभिमानाने मला सांगावं वाटतं. आम्ही आमच्या वडिलांचा, चुलत्यांचा असो, सगळ्यांचा इतका आदर आमच्या नजरेमध्ये आहे त्यांचा, की अजूनसुद्धा आमच्या वडिलांनाच म्हणजे सगळ्यांचाच आम्ही म्हणजे वडिलांना आहे आपण म्हणतो ना नजरेचा धाक, नजरेचा. तर अजून सुद्धा रागाने जरी पाहिलं तरी म्हणजे गा आणि म्हणजे प्रत्येक आम्ही आता लग्न होऊन आता आमच्या मुलं आमच्या बरोबरीला आली आमची, तरी पण आम्हाला आमच्या वडिलांचा धाक आहे. असं म्हणजे सांगण्याचा मला काय सांगायचं आहे तुम्हाला कळलं असेल. आजकाल जनरली एवढी लहान मुलंसुद्धा आई-वडिलांचं ऐकत नाही. तसं आमच्याबरोबर आमचे लग्न झालेले बहिणी-भाऊ हे सगळे म्हणजे वडिलांचा म्हणजे आपण कसं म्हणतो शब्दाच्या बाहेर नाही. ह्याच पद्धतीने म्हणजे आमच्या नजरेमध्ये त्यांची तेवढीच रिस्पेक्टसुद्धा आहे आणि अभिमान आहे या गोष्टीचा. ज्ञानधारी लेकरं आहोत असं मला म्हणायचं आहे. आता जरी माझे भाऊ असू, माझा भाऊ आता लग्न होऊन त्याला 2 मुलं आहेत. पण माझ्या वडिलांच्या पुढं माझ्या वडिलांनी जर आवाज हे केला ना, तर तो कधीच आवासमोर असं म्हणजे म्हणजे जरी चुकीचा असू, बरोबर असू, स्वतःला समोरच्या म्हणजे त्याला ते चुकीचं वाटत असेल, पण तो कधी म्हणून दाखवणार नाही का, हे तुमचं चुकतंय किंवा हे माझं बरोबर आहे असं म्हणजे म्हणजे वडील आहे आणि त्याच्या म्हणजे आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे. जरी आई-वडील तर लेकरांच्या चुका पदरात घेतातच, पण आपण सुद्धा आता म्हणजे आपलं सुद्धा कर्तव्य आहे, की आपण सुद्धा त्यांचे तेवढीच रिस्पेक्ट केली पाहिजे. आणि माझ्या लग्नाचं इकडं पाहणी करायला माझे मोठे चुलते दादा, मधवे चुलते आप्पा आणि माझे वडील आबा आणि चुलत चुलते टिपू तात्या हे आलेले होते. तर जनरली त्यांचं टिपू तात्याचं नाव काशीनाथ असं आहे, काशीनाथ वागदरे असं आहे. पण त्यांना काशीनाथ म्हणून कोणी ओळखणार नाही. काही म्हणजे जवळपासचे ओळखतात, पण तरी पण त्यांना टिपू तात्या जर म्हणलं तर कवठे गावातच नाही तर आणखीन आजूबाजूच्या 4 गावातली लोकं टिपू तात्या म्हणून त्यांना ओळखतात. तर आम्हाला सुद्धा असं म्हणजे असा आपण कसं म्हणजे नुसतं तात्या म्हणून जे आनंद नाही ना, म्हणजे लहानपणापासून सवय लागली टिपू तात्या म्हणायची. इतकं म्हणजे जे प्रेम आपल्याला टिपू तात्या म्हणण्यामध्ये वाटतं ना, ते नुसतं असं म्हणजे आम्हाला तर कधी समजणारच नाही की जर कुणी जर म्हणलं ना, ते काशीनाथ वागदरे तुझे चुलते आहेत का? तर लक्षात सुद्धा येणार नाही की काशीनाथ विचार करावा लागेल थोडासा म्हणजे असं पटकन लक्षात येणार नाही का यांनाच काशीनाथ म्हणतात म्हणून. पण जर कोणी कानावर जरी आलं ना टिपू तात्या म्हणून, तर लगेच माणूस म्हणजे हां, टिपू तात्या काय म्हणजे टिपू तात्या हे इतकं असं जवळचं लाडकं म्हणजे असं वाटतं ना, आपलं माणूस ते नाव घेऊन ओळखणार नाही असं. आणि म्हणजे नावामध्ये आपण जे हाक मारतो त्या आपुलकीमध्ये आता मला माझ्या इकडं सगळे रोहिणी म्हणतात.
त्याचं मला काही विशेष वाटत नाही, कारण की मग लग्न झाल्यापासून मला सगळे रोहिणी म्हणतात इकडं. तसं मला माझ्या माहेरी रोहिणी कुणी म्हणत नाही, म्हणजे क्वचितच माहेरी, म्हणजे माहेरी म्हणत नाही, जे पाहुणे रावळे थोडेसे आणि माझे चुलते मुंबईला वगैरे राहतात ना, मग आता त्यांचे थोडंसं कमी संपर्क असल्यामुळं मग ते रोहिणी म्हणजे आता शक्यतो जास्त त्यांचं वावर मुंबईला असतो, ते कधीतरी गावाला येतात, मग ते रोहिणी म्हणतात. आणि तसे गावाला आहेत ना, आता लय लांब सांगायचं नाही, आता टिपू तात्या आहे ना, तर हे मला अक्काच म्हणतात बरं का. आणि त्यांचे सख्खे भाऊ झालं, संतू तात्या झालं, गणू तात्या झालं, हे मुंबईला असतात ना, मग ते रोहिणी म्हणतात. मग ते काय म्हणजे तसं वाटत नाही काही, पण सांगते त्यातला फरक लांब आणि जवळ राहण्यातला. आणि मग तसं मला आता इथं सासरला माझ्या रोहिणी म्हणतात आणि कवठ्याला सगळे अक्का अक्का म्हणत असतात. आणि मग कधीतरी जर रोहिणी म्हणलं ना, असं वेगळं वाटतं, अशी रोहिणी कशी काय म्हणतात मला, म्हणजे जे अक्का म्हणण्यामध्ये जे प्रेम आहे ना, ते रोहिणीमध्ये नाही असं. तर आणि त्यातलाच नावातला एक फनी विषय मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आमच्या लग्नाची तारीख धरण्यासाठी ब्राह्मण काकांकडे गेले, हे माझ्या दीदीचे पप्पाच्या इकडचे एक दोघे कोणी आमच्या नंतर, आणि ते असे एक दोघे गेले तारीख धरण्यासाठी, आणि ब्राह्मण काकांनी विचारलं की मुलीचं नाव काय आहे. तर माझ्या वडिलांना आहे ना लवकर लक्षातच येईना की मुलीचं नाव काय आहे. सगळे अशा आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते. मुलीचं नाव लक्षात येईना, असं म्हणजे माणसाला वाटतं ना, आता कोणत्या पण यांना का नाव कसं लक्षात येईना. मग आता सगळे अक्का म्हणतात, आता अक्काबाई म्हणतात मला माझे वडील बरं का. कधी पण त्यांच्या अक्काबाई असंच तोंडात असतं, कधी पण बाई अक्काबाई असंच म्हणतात. आणि मग त्यांच्या असं लवकर लक्षातच येईना का रोहिणी नाव आहे म्हणून. आता माझे मुंबईचे चुलते पण मला कधीतरी रोहिणी, आता ते पण मुंबईला राहिले त्याच्यामुळे त्यांना पण रोहिणी अक्का असं माझी सवय आहे, पण त्यांनी सांगितलं पटकन का रोहिणी नाव आहे म्हणून. आणि हा विषय ते तारीख धरून घरी आले ना, तेव्हा असं हसून हसून आम्हाला सांगत होते. आणि त्यानंतर माझ्या नणंदबाईच्या मिस्टरांनी सुद्धा घरी गेल्यावर त्यांना कधी सांगितलं असेल, ते पण मला लग्न झाल्यावर सांगत होत्या. म्हणले अगं तारीख धरायला गेलो आणि तुझ्या वडिलांना लवकर तो लक्षात नावच येईना तुझं, आणि मग तुझ्या चुलत्यांनी नाव सांगितलं असं. नाही ते लहान सहान गोष्टी म्हणजे माहीत होत नाही, पण या लहान सहान गोष्टींमधून माणसाला इतकं प्रेम हसू म्हणजे सगळं असं जाणवतं. तर चला, आता हे एवढं मी सांगितलं किस्सा तुम्हाला. आणि आणखीन अं, आता हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून मला जरूर सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इथून पुढं मी असे वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा ट्राय करत आहे. थोडंसं वेगळं काहीतरी, असा माझा प्रयत्न चालू आहे. तर हा पहिला प्रयत्न आहे माझा. तर सगळ्यात आधी काय सांगायचं तर हा लग्नाची स्टोरी असं माझ्या डोक्यामध्ये आलं, तर आपण हे आपल्या सांगितलं पाहिजे यूट्यूब फॅमिलीला, म्हणून मग हा पहिला व्हिडिओ मी शूट केला. तर यानंतर पुढं माझ्या अजून डोक्यात आहे माझ्या जीवनाची यशोगाथा, असं मी 1-2 त्याचे व्हिडिओ शूट करणार आहे. माझ्या जीवनाची यशोगाथा म्हणजे असं विशेष काही नाही. यशोगाथा म्हणजे मी त्यामध्ये सांगणार आहे, लग्न झालं तेव्हा आमची म्हणजे परिस्थिती कशी होती. परिस्थिती म्हणजे असं काही वेगळं विशेष काही अशी खराब होती अशातला भाग नाही. यशोगाथा म्हणजे आमच्या लग्न झाल्यानंतर आम्ही म्हणजे किती असं काय म्हणतात, काय काय चेंजेस आपण काय म्हणतो, आपण काय काय कमवलं आम्ही. कमवलं म्हणजे कसं कसं जीवनामध्ये ह्या 16 वर्षाच्या आमच्या जीवन प्रवासामध्ये आम्ही किती अडचणी आणि समजा थोडक्यात काय काय जीवनामध्ये साध्य केलं हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि बाय बाय.